फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझा. कसं चाललंय? माझ्या बाळाला भूक लागली का? आणि भूक लागली तर मला कसं कळणार? आणि काय बघितल्यावर मला कळलं पाहिजे की बाळाला भूक नाही लागली आहे? कन्फ्युजन होतं ना तुम्हाला खूप जास्त ह्याच्याबद्दल? चला, आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर देणार आहे. खूप डिटेलमध्ये समजून घ्या की भूक लागणं हा एक नॅचरल रिस्पॉन्स आहे. तुमच्या पोटामध्ये जाठराग्नी असते. जाठराग्नी म्हणजे तुमचं पोट काही ॲसिड सिक्रीट करतं आणि सांगतं आता मला भूक लागली. आयडियली कोणत्याही माणसाने तेव्हाच खावं जेव्हा त्याला भूक लागते, कारण त्यांच्या पोटात जेव्हा जठराग्नी स्ट्रॉंग असते तेव्हा काही खाल्लेलं अतिशय व्यवस्थित पचतं, डायजेस्ट होतं आणि माणूस त्याला प्रॉपरली युटिलाइज करू शकतो. म्हणून आपल्या बाळाने कधी जेवायचं आहे किंवा कधी खायचं जेव्हा त्यांना भूक लागली. म्हणून घड्याळ बघून 2-2 तासांनी बाळाला पाजायचं आहे का? आयडियली हो. म्हणजे पहिले काही दिवस 5 ते 10 दिवस जोपर्यंत बाळाला अंदाज येत नाही स्वतःच्या भुकेचा किंवा तुम्हाला बाळाच्या भुकेचा अंदाज येत नाही, तुम्हाला घड्याळ लावून पाजलं पाहिजे. काही बाळांना ना घड्याळाची गरजच नसते. अलार्म क्लॉक सारखं बाळ दर 1.5 ते 2 तासांनी आपोआप स्वतःहून उठतं. तर तुमचं बाळ स्वतःहून उठत असेल तर मग काही टेन्शनच नाही. पण जर आपलं बाळ स्वतःहून उठत नसेल तर दिवसा बाळाला दर 1.5 ते 2.5 तासानंतर आपण उठवून पाजलं पाहिजे, ॲटलिस्ट पहिले 10 ते 15 दिवस. पण त्याच्या पलीकडे या गोष्टीची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नाही ना माझं बाळ ना उठतच नाही, माझं बाळ रात्रीनं छान 5 तास झोपतंय, मग मला वाटतं माझं बाळ उपाशीच होऊन झोपलं म्हणून मी बाळाला उठवून पाजते, हे टाळायचं आहे. ॲज अन मोठी लोक विचार करा, जर तुमच्यापैकी एखाद्याला मी झोपवून ठेवलं आणि चपाती भाजी वरण भात सगळ्याची एक पेस्ट केली आणि ती पेस्ट तुमचं तोंड उघडून तुम्हाला झोपेतच खाऊ घातली, तर तुम्हाला थोड्या दिवसांत कळणारच नाही की भूक लागणं म्हणजे काय असतं, भूक लागल्यानंतर रिॲक्ट करणं काय असतं, भूक लागल्यानंतर मी काय केलं पाहिजे. यापैकी तुम्ही काहीच करणार नाही. आणि जर ह्यापैकी तुम्ही काहीच करत नसाल तर मग त्याचा उपयोग नाही तुमच्या डोक्याला, तुमच्या सिस्टीमला आणि तुमच्या पोटाला पण. म्हणून बाळाने भूक लागल्याचे सिग्नल हे दिलेच पाहिजे. आता माझ्या बाळाला भूक लागली आहे हे कशावरून कळतं? काही महत्त्वाच्या आणि क्रुशियल गोष्टी. तुमचं बाळ युजली फेस टर्न करून तोंड उघडतं, म्हणजे तुमच्या बाळाला भूक लागली. दुसरी गोष्ट, तुमचं बाळ सक करायला लागतं. तिसरी गोष्ट, तुमचं बाळ युजली तोंड खूप वाईजली ओपन करतं, म्हणजे तुम्ही टच केलं की तोंड उघडतं. म्हणजे समजून जावा की बाळाला भूक लागली. पण लोक काय करतात माहिती आहे का, ही गोष्ट चुकीच्या अँगलने वापरतात. आईला व्यवस्थित दूध आहे, आईने बाळाला व्यवस्थित पाजलं आहे, 20-25 मिनटं पिणं झालं आहे, तरी पण बाळ रडतंय, तर मग लोक काय करतात, बाळाला इथे हात लावतात, बाळाने तोंड उघडा, बघ अजून बाळ उपाशी, अजून पाच. किंवा बाळाला वडील कडेवर घेतात किंवा आजी कडेवर घेते आणि बाळ तोंड फिरवतंय, तर लोक म्हणतात बघ बाळ अजून उपाशी, अजून पाच. हे तुम्हाला टाळायचं आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली काय समजून घ्यायचं आहे की बाळ उपाशी हे आपल्याला कसं कळतं, ह्याच सिग्नलने कळतं. पण बाळाचं पोट भरलंय ह्यासाठी याचंच कोणता सिग्नल नाही आहे. कारण जर तुम्ही बाळ उपाशी आहे सिग्नल देते म्हणून सारखं पाजत बसतात तर प्रॉब्लेम होईल. वेअरच हे पण करेल की 24 तासून एकदा किंवा 2दा तुमच्या बाळाला रिकरंट फीडिंग किंवा आपण ज्याला म्हणतो क्लस्टर फीडिंग ही गोष्ट लागूच शकते, त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की माझं बाळ उपाशी तर राहत नाही आहे ना, हे मला कसं कळणार? सिम्पल. तुमच्या बाळाला किती वेळा शू होती? तुमच्या बाळाला जर 5पेक्षा जास्त वेळा शू होती आहे म्हणजे तुझं बाळ उपाशी राहत नाही. दुसरी गोष्ट, माझं बाळ सारखंच रडतं, तर तुम्ही एक काम करू शकता, ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर चमच्यात थोडंसं दूध काढा तुमचं आणि ते बाळाला पाजा, जेणेकरून तुम्हाला मनाला समाधान राहील की बाळाचं पोट भरलं. पण बाळ रडतंय म्हणजे उपाशी आहे हे खूप स्ट्रॉंग कॅल्क्युलेशन नाही आहे. तिसरं, तुमच्या बाळाचं वजन किती वाढतंय? आठवड्याला तुमच्या बाळाचं वजन हे 150 ग्रॅमनी वाढलं पाहिजे. जर तुमच्या बाळाचं वजन अगदीच 80 ग्रॅम, 90 ग्रॅम, 100 ग्रॅमच वाढत असेल तर मग नाही, मग तुमचं बाळ उपाशी राहतं. पण जर तुमच्याच बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असेल तर मग तुमचं बाळ उपाशी राहत नाही आहे. नेक्स्ट, बाळाची स्किन. बाळाचे होठ एकदम कोरडे पडलेत, बाळाच्या स्किनला तुम्ही असं चिमटा घेतला आणि सोडून दिला तर ती स्किन जागेवरतीच जात नाही आहे, अशीच वरती स्किन राहते, म्हणजे तुमचं बाळ हंग्री राहतं आहे, उपाशी राहतं आहे, तुमच्या बाळाचं पोट भरत नाही आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती काम करायची गरज आहे. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट, तर तुमचं बाळ ना पिल्यानंतर झोपतच नाही, म्हणजे बाळ उपाशी म्हणून मी फॉर्म्युला मिल्क देते, अशी कोणतीही चूक करायची नाही आहे.
प्रत्येक वेळेस पिल्यानंतर बाळाने झोपलंच पाहिजे असं काहीच नाही. म्हणजे माझं बाळ झोपत नाही म्हणजे उपाशी आहे हे पण पूर्णतः मिथ आहे. म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट माहिती असली पाहिजे की तुमचं बाळ पिल्यानंतर झोपलंच पाहिजे असं नाही आहे. म्हणजे काय, बाळ दिवसा किंवा रात्री कोणत्या तरी एका टायमिंगला लांबडं झोपणार आहे. तर ज्यांचं बाळ दिवसा सारखं दूध मागतंय ते रात्री छान झोपतंय. ज्यांचं बाळ रात्री सारखं दूध मागतंय ते दिवसा छान झोपतंय. माझं बाळ तो बिलकुलच झोपत नाही. म्हणलं कधीच झोपत नाही. नाही झोपतं तसं, पण असं रात्रीच्या वेळेस झोपत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणती गोष्ट समजून घ्यायची गरज आहे की तुमचं बाळ उपाशी आहे, झोपण्यावरती ठरत नाही, रडण्यावरती ठरत नाही. वेट गेन, स्किनचं टेक्स्चर, होठाचा ड्रायनेस आणि तुमच्या बाळाचं सुसू काउंट या 3 गोष्टी ठरवतात की तुमचं बाळ उपाशी राहतंय का तुमच्या बाळाला व्यवस्थित दूध मिळतं. ह्या गोष्टींची काळजी घ्या. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, माझ्या बाळाला ना उपाशीच राहते असं मला वाटतंय, ह्याच्यातून बाहेर यायची गरज आहे. मी जेवढे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सायंटिफिक फॅक्ट्स सांगितले, तुम्ही जेवढे सायंटिफिक फॅक्ट्स समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं. कारण सायंटिफिक फॅक्ट्समुळे तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला तुमचं घरी जज करता येईल की माझ्या बाळाचं वजन किती वाढतं आहे, माझ्या बाळाचं शू किती होती आहे, माझ्या बाळाच्या बाबतीत मला अजून काही ॲक्शन घ्यायची गरज आहे का. हे ज्या क्षणी तुम्हाला कळेल त्या क्षणी तुम्हाला स्ट्रेस पण होणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल कोणतीही अडचण असेल, तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन myhiduja.com. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्यापैकी कोणाला माझी मदत पाहिजे असेल, बाळाला जेवण काय द्यायचं, सॉलिड फूड इंट्रोडक्शन, बाळाबरोबर खेळायचं कसं, जॉब आणि बाळ कसं मॅनेज करायचं, हे बाळांचं पॅरेंटिंग कसं करायचं असतं, स्लीप ट्रेनिंग कसं करायचं, हे सगळं काही तुम्ही लोक शिकू शकता ऑन myhiduja.com. आपल्याकडे खूप सारे कोर्सेस आहेत. प्रत्येक कोर्स हा आईच्या कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर म्हणून डिझाईन झालेला आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामधून काही शिकायचं असेल तर कोर्सेसच्या पेजला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.